हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत घरच्या घरी पावभाजी मसाला कसा तयार करायचा तो। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 20 ते 22 मी बेडकी मिरची घेतलेली आहे, 4 ते 5 तेजपत्ता घेतलेला आहे, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा हळद, 3 चमचे बडीशेप घेतलेली आहे, 5 चमचे धणे घेतलेले आहेत, 1 चमचा मीठ, 3 चमचे जिरे, 1 चमचा हिंग, 2 चमचे कसुरी मेथी घेतलेली आहे, 5 ते 6 छोटी वेलची, 5 ते 6 मोठी वेलची, 20 ते 25 लवंग घेतलेली आहे, चक्री फूल 3 घेतलेले आहेत, 1 चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे, 20 ते 25 मिरे घेतलेले आहेत आणि दालचिनीचे 3 तुकडे घेतलेले आहेत। चला तर मग आपण बघूया हे कसं तयार करायचा मसाला तो। तवा आपला गरम झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये धणे घालूया, जिरे घालूया। हे 2 मिनिटं अगदी मंद आचेवरती भाजून घ्या। मिनिटं झालेली आहे। आता आपण पुढचे मसाले घालूया। तू आपण व्यवस्थित सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया। कसुरी मेथी घालूया, व्यवस्थित भाजलेले आहेत। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मिरच्या आपण याच्यामध्ये भाजून घेऊया। सर्व मसाले मंद आचेवरतीच भाजायचे, अजिबात गॅस फुल किंवा मीडियम ठेवायचा नाही, मसाले करपू शकतात। मिरच्या सुद्धा आपल्या छान गरम झालेल्या आहेत। आता आपण ह्या सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊया। आता हे मसाले आपण पूर्णपणे थंड होऊन देऊया, मग ते मिक्सरला बारीक करून घेऊया। आता हे सर्व मसाले आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया। मसाले आपण त्यात घालूया। आमचूर पावडर, हिंग, सुंठ पावडर, हळद, मीठ, हा बघा आपला होममेड पावभाजी मसाला रेडी झालेला आहे। ह्या मसाल्यापासून बनवलेली पावभाजी अगदी अमेझिंग बनते, तुम्ही सुद्धा नक्की करा। हा मसाला आपण 1-2 महिन्यासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। तसं बघितलं तर हा 6 महिन्यापर्यंत पण खराब होणार नाही, पण मी सजेस्ट करेन की 1-2 महिन्यापर्यंत पुरेल एवढाच छोट्या क्वांटिटीमध्ये बनवा, कारण की नंतर
त्याचे फ्लेवर्स डल होत जातात. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.